काय बघताय मंडळी, तुम्हाला पण खायचा असा गाजरचा हलवा? तर चला बनवूया आपण गाजरचा हलवा। आता आपण गाजरचा हलवा बनवायला सुरुवात करूया। तर आपण गॅस पेटवून घेतला आहे, त्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत। 2 चमचे तूप टाकणार आहोत आणि थोडे काजू बदाम त्यात परतून घेणार आहोत। आता हे आपले परतून झालेले आहेत, ते आपण काढून घेऊ प्लेट मध्ये। आता आपण त्यामध्ये अजून 1 चमचा तूप टाकणार आहोत आणि हे आपण अर्धा किलो गाजर किसून घेतलेले त्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता आपण हे तुपामध्ये गाजर छान स्टर करून घेऊ। हे आपण आता तुपामध्ये चांगला परतून घेऊया आणि ह्याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवून घेऊया। तर आपण आता हे 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपला हा तुपात गाजर चांगला परतून झालेले आहेत। आपण आता त्याच्यात 2 वाट्या दूध टाकून घेणार आहोत। 1 वाटी टाकते, तर अजून 1 वाटी आपण दूध टाकून घेणार आहोत त्यामध्ये आणि त्याला हलवून आता आपण त्याला परत झाकण लावून 10 मिनिटं ठेवून घेऊया। आपलं आता दूध आटलेलं आहे। आपण आता त्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहोत। तुम्ही खवा पण टाकू शकता, तर माझ्याकडे खवा नाहीये त्यामुळे मी मिल्क पावडरच टाकत आहे। ही जवळजवळ 40 ग्रॅम मिल्क पावडर आहे आणि आपण आता ती चांगली मिसळून घेणार आहोत। मिल्क पावडर टाकली तरी खव्यासारखीच टेस्ट येते छान अशी। टाकून घेऊया, चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण त्याच्यात 1 कप साखर टाकणार आहोत आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत। आता आपली साखर पूर्णपणे वितळून आटलेली आहे, तर आपण आता त्यामध्ये विलायची पावडर टाकणार आहोत। ही विलायची मी कुटून घेतली आहे। आता आपण ह्याच्यात ते तळलेले काजू बदाम टाकणार आहोत आणि स्टर करून घेऊ। तर आपला गाजरचा हलवा असा छान तयार झाला आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।